नमस्कार, मी वृषाली पाटील. आपण बघत आहात एक्सप्रेस न्यूज मराठी. श्रीराम प्राण प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त महागाव येथे भव्य शोभायात्रा, विविध कार्यक्रमांचे आयोजन. सदानंद जाधव, प्रतिनिधी, महागाव. जानेवारी 22 अयोध्या येथे होत असलेल्या प्रभू श्रीराम यांच्या मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापना दिनानिमित्त काल महागाव येथे उत्सव व शोभायात्रेचे आयोजन आर्यवैश्य समाज महागाव, व्यापारी महासंघ महागाव, पत्रकार महासंघ महागाव, डॉक्टर असोसिएशन महागाव, मुळकल असोसिएशन महागाव, आर्ट ऑफ लिव्हिंग परिवार महागाव, पतंजली योग समिती महागाव, राम उत्सव समिती महागाव यांच्या वतीने करण्यात आले. सकाळी आठवडे बाजार जिल्हा परिषद शाळेजवळील परिसरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत शहरातील शाळेच्या विद्यार्थ्यांनी विविध वेशभूष परिधान करून झाकी प्रदर्शन केले. सदर शोभायात्रा महागाव येथील जुने गाव श्रीराम चौक येथून राम मंदिर येथे काढण्यात आली. यावेळी राम मंदिरात प्रभू श्रीरामाची आरती करण्यात आली. नंतर आठवडी बाजार येथे कारसेवकांचा सत्कार करण्यात आला व अबालवधांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. यावेळी उपस्थित महागाव डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष तथा आर्ट ऑफ लिव्हिंग परिवाराचे अध्यक्ष संतोष मोटरवार, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष जगदीश नरवाडे, नगरसेवक संभाजीराव नरवाडे, सुरेश पाटील, माजी उपनगराध्यक्ष उदय नरवाडे, महेश पाटील, आमदार नामदेवराव ससाने, माजी आमदार राजेंद्र नगजरधने, भाजपाचे महागाव ता अध्यक्ष दीपक आडे, भाजपाचे महागाव शहराध्यक्ष विलास शेबे, महागाव पत्रकार महासंघाचे शहराध्यक्ष संजय कोपकर, भाजपाचे पदाधिकारी निलेश नरवाडे, नंदू कावळे, संजय अमिलकंठवार, संजय चिंतामणी, व्यापारी दिनेश नरवाडे, ज्ञानेश्वर काप्रतवार, साहेबराव मोहटे, राजू माळवे, सुधीर नरवाडे, योगेश तगडपल्लवारे, तसेच गणेश वानखेडे, किशोर बोंबिलवार, सामाजिक कार्यकर्ते बाळू पाटील नरवाडे, कपिल नरवाडे, रवी कोपकर, महेश कोरोटवार, नितीन आरगुलवार, सागर येरावार, किरण लापशेटवार, सुधीर कोटावार, निलेश अमिलकंठवार, जगदीश आरगुलवार, राजू काप्रतवार, हरीश नरवाडे, डॉक्टर गिरीश नरवाडे, डॉक्टर अमर चौधरी, डॉक्टर लक्ष्मण भांगे, मनोज सुरोशे, तुकाराम भिसे, अविनाश बलवे, भगवान गावंडे, गजानन पाटील, नारायण शिरबिडे, बाळू वाकोडे, सतीश नरवाडे, ऋषी वाघमारे, निलेश मुस्ते, ऋषी मोहटे, सागर नरवाडे, नितीन नरवाडे, नितीन मानखेडे तसेच गावातील बरेच प्रतिष्ठान भक्त गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.